वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। मुंबईचे रस्ते आणि त्यावर होणारे अपघात या बातम्या आपल्यासाठी नेहमीच्या झाल्या असल्या तरी त्याचं प्रमाण काही केल्या कमी होत नाहीये। मुंबईच्या रस्त्यावर सोमवारी रात्री झालेल्या अशाच एका अपघाताची सध्या प्रसार माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली। या अपघातात एक मोठा सेलिब्रिटी बचावला तर एक रिक्षा चालक मृत्यूशी झुंज देतोय। नेमकं काय घडलं पाहूया। सोमवारची रात्र, मायानगरी मुंबईतला जुहू परिसर। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ताफा घराच्या दिशेने निघाला होता, ज्यात अक्षयच्या गाडीखेरीज आणखी एक सुरक्षा वाहन होतं आणि त्याच्या मागे एक रिक्षाही होती। तितक्यात एका मर्सिडीजने अक्षयच्या ताफ्यात धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की त्यात जखमी झालेला ऑटो रिक्षा चालक बासित खान मृत्यूशी झुंज देतोय, तर रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। मुंबईच्या जुहू येथील गांधीग्राम रोडवर काल एक अपघात झाला होता, ज्याच्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या स्कॉट व्हेकल चाही नुकसान झाला आणि त्या अपघातात 2 इसमही देखील जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। ही गाडी या गाडीवर अक्षय कुमारची स्कॉट व्हेकल येऊन धडकली होती। प्रत्यक्षदर्शींच्या मते या धडकेनंतरही मर्सिडीज चालकाने ब्रेक लावला नव्हता। इतका तो बेलगाम झाला होता, ज्यामुळे रिक्षा त्या गाडीच्या खाली दबली गेली। सर, ये 8 साढ़े 8 बजे की घटना है। आगे रिक्शा था मेरे भाई का, पीछे अक्षय कुमार की इनोवा थी, उसके पीछे ये मर्सिडीज थी। मर्सिडीज ने ठोका और इनोवा उड़ के ना रिक्शे पे सीधा गिरी। उसमें मेरा भाई दब गया, एक पैसेंजर और था वो भी दब गया। पूरा रिक्शा लॉस हो गया। मेरे भाई की हालत बहुत सीरियस है सर। या प्रकरणात मर्सिडीजचा चालक राधेश्यामला ताब्यात घेऊन जुहू पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। जो इस इलेक्ट्रिक व्हीकल के ड्राइवर जिस हादसे के लिए जिम्मेदार है, उन्हें पुलिस ने हिरासत में ले गया है। उनका नाम राधेश्याम राय है और उन्होंने किसी तरह का नशा किया है या शराब का सेवन किया है, इसके बारे में उनका कुपर हॉस्पिटल में मेडिकल चेकअप किया गया है। इस घटना की जांच के लिए वहाँ जो शॉप से वहाँ के CCTV फुटेज लिए जा रहे हैं और घटना देखने वाले प्रत्यक्षदर्शी जो है उनके स्टेटमेंट लेने का काम शुरू है। जुहू पोलिसांनी मर्सिडीज जप्त केली आहे। अक्षय कुमारचं नशीब बलवत्तर म्हणून तो या अपघातातनं बचावलाय। अक्षय कुमारच्या PR टीमनेही या अपघाताबाबत अधिकृत काही जाहीर केलं नाहीये। मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्यांमध्ये बसून प्रवास करणं म्हणजे माणसं मारण्याचं लायसन्स तुम्हाला मिळतं का? हा मर्सिडीज चालक नशेत होता का? त्याच्यावर कठोर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।